ऑलिम्पिकचा कांस्य पदक विजेता स्वप्नील कुसाळे आज कोल्हापूरमध्ये आलेला आहे। त्याचं हे ऑलिम्पिकची कामगिरी केल्यानंतर पहिल्यांदाच त्याचं कोल्हापूरमध्ये आगमन झालं आहे। आपल्यासोबत स्वप्नील आहे। स्वप्नील, काय सांगशील? जल्लोषी स्वागत कोल्हापूरकरांकडून होत? खूप चांगलं वाटत आहे। कोल्हापूरकरांचं प्रेम बघून, त्यांचा उत्साह बघून आणि रॅली बघून त्यांचे खूप खूप आभार, धन्यवाद। आणि अशाच प्रकारे त्यांचं नाव मी उंचवत राहणार, शिवरायांचं नाव ह्या देशामध्ये, जगामध्ये उंचवणार आणि पुढच्या टाईमला मी गोल्ड मेडल घेण्याची पूर्णपणे शक्यता करेन। खरं तर तुझ्या रूपानं अनेक वर्षानंतर महाराष्ट्राने आणि कोल्हापूरला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळालेलं आहे, काय भावना आहेत? माझं अजून ड्रीम कंप्लीट झालं नाही आहे, त्याच्यामुळे त्यासाठी मी जेवढी मेहनत लागेल तेवढी करेन आणि देशासाठी गोल्ड मेडल घेऊन कोल्हापूरांचं नाव उंचावणार आहे। एकूणच तुझ्या आई वडिलांचा देखील तुझ्या यशामध्ये मोठा वाटा आहे। ज्या वेळेस तू पदक जिंकलास त्यावेळी त्यांना भावना अनावर झालेल्या होत्या, काय सांग? त्यांच्या ह्याच्यापाठी खूप 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 आभार आहे आणि त्यांचं जे सपोर्ट आहे माझ्यासाठी ते खूप जास्त आहे आणि मला खूप खूप आनंद होत आहे की माझे आई वडील अशा म्हणजे त्याच्यापुढे मी जन्म घेतला आहे। तर शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले तुझ्या या रॅलीमध्ये, काय सांगशील त्या शालेय विद्यार्थ्यांसाठी? स्वतःवरती विश्वास ठेवा आणि स्वतःवरती बिलीव्ह करून तुम्ही खेळत राहा, सगळ्या काही गोष्टी भेटेल। अभ्यास असो, काही क्षेत्र असो, तुम्ही चांगलं करत जा। पण हा होता ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळे। कोल्हापूरमध्ये आगमन झाल्यानंतर तो या सगळ्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेला आहे आणि त्यानं आपल्या भावना देखील व्यक्त केलेल्या आहेत। स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपली कामगिरी करत राहा, अशा पद्धतीचा संदेश देखील या सगळ्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना स्वप्नीलनं दिलेला आहे। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।